तर नमस्कार मित्रांनो, माऊली ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माई स्टील बार अंडर द टेन्शन टेस्ट. तर याच्यामध्ये काय बघणार आहे आपण? स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघणार आहे. आपण बघणार आहे ते माई स्टील बारसाठी, माई स्टील बार किंवा त्यालाच आपण म्हणतो डक्टाईल मटेरियलसाठी. तर दोन प्रकारचे हे स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे. एक डक्टाईल मटेरियलसाठी आहे आणि एक आहे ब्रिटल मटेरियलसाठी. तर पहिले आज आपण बघणार आहे डक्टाईल मटेरियलसाठीची काय स्ट्रेस स्ट्रेन कर्व. तर ही स्ट्रेस स्ट्रेन कर्व जे काढतो आपण, तर याच्यामध्ये बघा हे ABCDEFG, तर असे पॉईंट आपण तिथे मार्क केलेले आहेत. ABCDEFG हे पॉईंट मार्क केलेले आहे. तर हे जे पॉईंट मार्क केलेले आहे हे पॉईंट कशावरती काढलेले आहे? आपण या कर्ववरती काढलेले आहे. ती कर्व कशी केली, प्लॉट केलेली आहे? स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोघांच्या व्हॅल्यू काय केल्या आपण? पर्टिक्युलर व्हॅल्यू ए साठी, ए पॉईंटवरच्या ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यू स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या फाइंड केलेल्या आहेत. बीच्या साठी बीच्या केलेल्या आहेत. असं फरक करत या स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या व्हॅल्यू काय करत काढत काय केलेलं आहे? ह्या कर्व आपण इथं प्लॉट केलेलं आहे, बरोबर. तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे ही स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कशासाठी? डक्टाईल मटेरियलसाठी. कशासाठी आहे? डक्टाईल मटेरियलसाठी आहे. तर बघा, तर याच्यामध्ये बघा डक्टाईल मटेरियल म्हणजे काय? असं मटेरियल की जे काय होते, जे ओढल्यानंतर तो म्हणजे एखादा बार जर असेल समजा माई स्टीलचा, त्याला जर आपण ओढत गेलो तर त्याचं काय होऊ शकते? तो वायरमध्ये काय होऊ शकतो? ट्रान्सफॉर्म होऊ शकतो. म्हणजे त्याच्या त्या बारचा काय होऊ शकतात, आपला वायर निघू शकतात त्याच्या, है ना. जसं की आपण जर पाहिलं तर आपला लोखंडाचे तार असतात. लोखंडाचे माई स्टील बार म्हणजे लोखंड आपला आहे की नाही. तर लोखंडाचे तार असतात आपले, ते सेंटरिंग वगैरे बांधण्यासाठी वापरले जातात. म्हणजे लोखंड सुद्धा काय डक्टाईल मटेरियल आहे, ज्याच्यात पासून तार तयार केला जातात, बरोबर. वायर तयार केल्या जातात किंवा तार म्हणतो आपण. तर त्या तार ज्या तयार केल्या जातात, ज्या मटेरियल पासून तयार होतात, तशा प्रकारच्या मटेरियल काय म्हणतो आपण? डक्टाईल मटेरियल. तर डक्टाईल मटेरियल बरेच आहे. लोखंड आहे आपलं म्हणजे स्टील. स्टील हे डक्टाईल मटेरियल आहे. त्याच्यानंतर तुमचं सोनं, ॲल्युमिनियम, चांदी हे काय तुमचे डक्टाईल मटेरियल आहे. कारण ते काय त्याच्यात तार तयार केल्या जातात, बरोबर. तर असं डक्टाईल मटेरियलचं बिहेवियर पाहणार आहे आपण अंडर टेन्शन टेस्ट. आता हे टेन्शन टेस्ट म्हणजे काय नेमकं बघा. तर टेन्शन टेस्टमध्ये काय असते? युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन असते. त्या युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवरती काय करतो आपण? हा बार लावला जातो आणि त्याला काय केलं जाते? वेगवेगळ्या लोडवरती पुल केल्या जाते. त्याला काय करतो आपण? वढतो. लोड काय लावतो आपण? अलग अलग लावतो. तर प्रत्येक लोडवरती ताणल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेस काय डेव्हलप होते, स्ट्रेन काय डेव्हलप होते हे आपण कॅल्क्युलेट करतो. आणि त्याच्यानंतर ही काय केलं जाते? या प्रकारचा ग्राफ तो निघतो, बरोबर. तर या ग्राफवरती हे वेगवेगळे पॉईंट काय आहेत ते आपण बघणार आहे. तर पहिला पॉईंट जो आहे ए म्हणजे आहे तुमचा लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता हा लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे नेमकं काय? तर लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय की अंडर द टेन्शन टेस्टमध्ये जेव्हा तुम्ही लोड लावत जाता, तर त्यावेळेस लोड लावल्यानंतर तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेन हे प्रोपोर्शनल मध्ये दिसत असतील. काय दिसत असतील? प्रोपोर्शनल मध्ये दिसत असतील. तर हे कोणी सांगितलेलं आहे? आपल्याला हुक्सनीच सांगितले. हुक्स काय म्हणते? अंडर विथिन इलॅस्टिक लिमिट सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते? ई असते. सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते? ई असते. तर हे जे म्हटलेलं आहे त्यानं ते काय विदिन इलॅस्टिक लिमिट किंवा आपण त्याला म्हणतो लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, तिथपर्यंत त्या लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी पर्यंत हुक्स लॉ आपला फॉलो होतो. तर त्यावेळेस पहा तुम्ही O टू A, O पासून A पर्यंत जर लाईन बघितली तुम्ही, तिथे स्ट्रेट लाईन दिसून राहिली तुम्हाला. एकदम स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन असल्यामुळं काय म्हणू शकतो? स्ट्रेट लाईन जर असलं तर ते काय असते? त्या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या दोन्ही काय असतात? एकमेकाला प्रोपोर्शनल असतात, बरोबर. म्हणजे काय होईल? समजा स्ट्रेस जर वाढलं तर त्याच्या काही पटीत स्ट्रेन वाढेल, बरोबर. तर तो पट म्हणजे समजा डायरेक्टली समजा एकास एक किंवा एकास दोन, एकास तीन, बरोबर. तर अशा पट्टीमध्ये काय होते? ती स्ट्रेन वाढत चालते. तर याला म्हणतो आपण प्रोपोर्शनॅलिटी. काय म्हणतो आपण त्याला? प्रोपोर्शनॅलिटी. तर ही लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी दाखवून राहिला आपला ए. तर
ओ पासून ए पर्यंत काय, जर तुम्ही मटेरियल काय करत गेले, लोड करत गेलं तर स्ट्रेस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, स्ट्रेन राहते. त्या ठिकाणी स्ट्रेस ही काय राहते तुमची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन राहते. त्याच्यानंतर बी पॉईंट जो आहे आपला, ती आहे आपली इलॅस्टिक लिमिट. तर आता इलॅस्टिक लिमिट आपण म्हटलेलं आहे अशी मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या ठिकाणी मटेरियल काय करून राहिलं, अशी मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या ठिकाणी मटेरियल लोड केल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये स्ट्रेन डेव्हलप होईल. स्ट्रेन डेव्हलप होईल म्हणजे त्याची लेंथ वगैरे काय होणार आहे, चेंज होणार आहे. ही चेंज इन लेंथ जी असेल किंवा जी चेंज इन डायमेन्शन असेल, ते चेंज इन डायमेन्शन आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड, ते मटेरियल काय करते परत त्याचे शेप अँड साईज, शेप आणि ओरिजिनल शेप जो असते तो ओरिजिनल शेप आणि साईज हा काय करते, रिगेन करते. तर त्या मॅक्झिमम पॉईंट पर्यंत, म्हणजे ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. कशी बी काय तुमची मॅक्झिमम स्ट्रेस आहे, तिथपर्यंत त्या स्ट्रेस पर्यंत काय करून राहिलं, तुमचं मटेरियल इलॅस्टिक सारखं काय होऊन राहिलं, बिहेव करून राहिलं. तर इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन दिले, ॲट अ पॉईंट ए कर्व डेव्हिएट्स फ्रॉम द स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ए पासून काय होते, स्ट्रेट लाईन पासून डेव्हिएट होते, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी काय होते तिथं संपते. परंतु तिथून काय होते, अँड द स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ फ्रॉम ए टू बी इज नॉन लिनियर. काय असते तिथं, नॉन लिनियर असते, म्हणजे तो कर्व शेपचा होऊन जातो. पहा तिथे ए पासून बी पर्यंत काय झालं, ही कर्व काय झाली, नॉन लिनियर झाली. म्हणजे लिनियरिटी काय झाली, संपली, त्याची प्रोपोर्शनॅलिटी संपली, आणि तिथे काय झालेलं आहे, तुमची कर्व मध्ये गेलेली आहे. इफ द लोड इज इन्क्रीज बियॉन्ड ए अप टू द पॉईंट बी, त्याचं म्हणणं आहे जर लोड आपण काय करून राहिलो, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत इन्क्रीज करून राहिलो, तर काय होईल, मटेरियल बिओज इन अ इलॅस्टिक मॅनर. मग तरी सुद्धा मटेरियल काय, प्रोपोर्शनॅलिटी संपली तरी सुद्धा मटेरियल तुमचं इलॅस्टिक मॅनर मध्ये बिहेव करून राहिलं. इलॅस्टिक मॅनर मध्ये बिहेव करून राहिलं म्हणजे याचा अर्थ, आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड द होल डिफॉर्मेशन विल व्हॅनिश. म्हणजे डिफॉर्मेशन कशाला म्हणतो आपण, चेंज इन, जे काही शेप आणि साईज मध्ये चेंज येते मटेरियलच्या लोड लावल्यानंतर, त्याला म्हणत असतो आपण डिफॉर्मेशन. तर हे जेव्हा लोड लावतो आपण त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होते, ते जे स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसवरती जे डिफॉर्मेशन होऊन राहिलं, तो लोड रिमूव्ह केल्यानंतर परत ते काय होऊन राहिलं, ते डिफॉर्मेशन व्हॅनिश होऊन राहिलं. व्हॅनिश होऊन राहिलं म्हणजे ते ओरिजिनल शेप अँड साईज काय करून राहिलं, रिगेन करून राहिलं. बरोबर. द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू द पॉईंट बी अप टू विच मटेरियल बिहेव्स इन अ इलॅस्टिक मॅनर इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक लिमिट. त्याला काय म्हणतो, तर ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे भेटून राहिली, या बी पॉईंटवरती भेटून राहिली. या बी पॉईंटवरची जी स्ट्रेस असेल त्या स्ट्रेसला म्हणत असतो आपण इलॅस्टिक लिमिट. त्या स्ट्रेसला काय म्हणत असतो आपण, इलॅस्टिक लिमिट. या पॉईंट पर्यंत मटेरियल काय करणार आहे, बिहेव ॲज अ इलॅस्टिक मॅनर. म्हणजे तिथं जे डिफॉर्मेशन होते आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड, ते डिफॉर्मेशन काय होते, व्हॅनिश होते. म्हणजे याचा अर्थ काय, शेप अँड साईज ते परत काय करते, ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते. तर या बी पॉईंटला म्हणत असतो आपण इलॅस्टिक लिमिट. या बी पॉईंटला म्हणत असतो आपण इलॅस्टिक लिमिट. आता या बी पॉईंटच्या नंतर जर आपण परत त्या मटेरियलला काय केलं, लोड केलं, म्हणजे आपण काय करून राहिलो, या टेन्शन टेस्ट मध्ये करून राहिलो, परत त्याला लोड करलं म्हणजे परत काय होणार आहे, ते ताणणार आहे. ते ताणल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन येते, ते डिफॉर्मेशन येते परमनंट डिफॉर्मेशन. त्याला आपण म्हणत असतो परमनंट सेट. काय म्हणत असतो, परमनंट सेट. परमनंट सेट म्हणजे काय, की ज्या वेळेस त्यामध्ये डिफॉर्मेशन येईल, तुम्ही लोड जरी रिमूव्ह केला तर तिथं परत ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करणार नाही. तर त्या याला काय म्हणतो आपण, परमनंट डिफॉर्मेशन किंवा परमनंट सेट. बरोबर. तर हा बीच्या पुढे काय करणार आहे, मग मटेरियल तुमचं प्लॅस्टिक मॅनर मध्ये काय होणार आहे, जाणार आहे. म्हणजे परमनंट सेट येणार आहे, म्हणजे त्याचा परत शेप अँड साईज, ओरिजिनल शेप अँड साईज परत रिगेन होणार नाही. परत ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन होणार नाही. तर त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे सी पॉईंट, हा सी पॉईंट आपल्याला आहे, याला म्हणतो आपण अप्पर यील्ड पॉईंट. याला काय म्हणतो, अप्पर यील्ड पॉईंट. हा अप्पर यील्ड पॉईंट कुठे आहे, बीच्या नंतर आहे. अप्पर यील्ड पॉईंट काय आहे, तुमचा बीच्या नंतर आहे. तर हा बीच्या नंतर असल्यामुळे काय होईल, या ठिकाणी काय असते, हा अप्पर यील्ड पॉईंट म्हणजे काय असते, या ठिकाणची जी स्ट्रेस आहे, या स्ट्रेसवरती काय होते, ही जी मॅक्झिमम स्ट्रेस येते सी पॉईंटवरची, म्हणजे त्याला म्हणत असतो आपण इल स्ट्रेस. त्याला काय म्हणत असतो, इल स्ट्रेस. ही इल स्ट्रेस जी असते, या इल स्ट्रेसवरती विदाऊट लोडिंग द मटेरियल, म्हणजे परत त्या स्ट्रेस जी डेव्हलप झालेली आहे त्या स्ट्रेसच्या नंतर परत आपण जर समजा सपोज मटेरियलला अजून लोड वाढवला नाही तरी सुद्धा मटेरियल काय होते,
फ्लो होणं सुरू होते. मटेरियल काय होते, फ्लो होणं सुरू होते. फ्लो होणं म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये काय होते, स्ट्रेन काय होत चालते, वाढत चालते. सी पासून डी पर्यंत हे स्ट्रेन काय होत चालली, म्हणजे हे मॅक्झिमम स्ट्रेस आहे. याच्या पुढे काय होते, मटेरियल फ्लो होणं सुरू झालं. बरोबर, हे हॅचिंग असं दाखवलं आपला ग्राफ सारखं. आपल्या ईसीजी सारखे जे पॉईंट दाखवलेले आहे, ईसीजी आपल्यामध्ये डेव्हलप होते ना, आपल्या डॉक्टर करतात, तर त्याप्रमाणे जो ग्राफ दाखवलेला आहे तो हा सी पासून डी पर्यंतचा. तर तिथून काय होऊन राहिलं, त्या सी पॉईंट पासून मटेरियल लोड न करता सुद्धा काय होऊन राहिलं, ते लोड न करता सुद्धा ते फ्लो होते. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपली आई काय करते, घरी आपल्या घरी लाडू बनवण्यासाठी काय केलं जाते, पाक केला जातो. तर हा पाक केल्यानंतर काय करतो आपण, त्याच्यामध्ये बोट, आई तुम्ही पाहत असाल तर बोट त्याच्यामध्ये टाकतात आणि ते असं ठेवतात. तर त्याच्यानंतर तो थेंब काय होतो, थेंब असा हळूहळू असा जमिनीकडे जातो. म्हणजे त्याचा काय निघते, तार निघते. काय निघते, तार. मग त्याच्यावर ते म्हणतात एक तारी आहे, दोन तारी आहे, बरोबर. तर तो त्या प्रकारे जसं तो साखर तुमची फ्लो होत जाते खाली खाली, बरोबर, त्या प्रकारे ते मटेरियल काय होत जाणार आहे, लोड केल्यानंतर न केल्यानंतर सुद्धा ते फ्लो होत जाणार आहे, बरोबर. तर त्याला ती जी स्ट्रेस आहे ज्याच्यावरती ते मटेरियल विदाऊट लोडिंग फ्लो होते, त्या पॉइंटला आपण म्हणतो अप्पर यील्ड पॉईंट. त्या पॉइंटला काय म्हणतो आपण, अप्पर यील्ड पॉईंट. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरात जे कोळी असतात, बरोबर, ते कोळी काय करतात, भिंतीवरून जर खाली यायचं असेल त्याला तर कुदी नाही मारत. ते काय करतात, त्यांच्यामधून काहीतरी असा चिकट द्रव करतात आणि त्याचं वजन ते असं सोडून देतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं काय होते, ते हळूहळू काय होते, तो तार असा खाली खाली येत जातो. जसं तो मग तो वरून तो कोळी काय होते, म्हणजे स्पायडर, आपला कोळी म्हणजे स्पायडर, तो स्पायडर खाली खाली येते. तो तार जो फ्लो होत असते, त्याचं जे मटेरियल असते ते जे फ्लो होते, तर त्याप्रमाणे आपलं हे काय होणार आहे, सी पासून डी पर्यंत काय होणार आहे, हे मटेरियल काय होणार आहे, फ्लो होणार आहे विदाऊट लोडिंग, लोड न करता, बरोबर. तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, अप्पर यील्ड पॉईंट. तर त्यानं ते सांगितलेलं आहे, पॉईंट सी इज कॉल्ड अप्पर यील्ड पॉईंट. ॲट दिस पॉईंट देर इज अ इंक्रीज इन स्ट्रेन इवन दो देर इज नो इंक्रीज इन स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे लोड. स्ट्रेस जरी वाढली नाही तरी काय होते, म्हणजे स्ट्रेन वाढते. द फॉर्मेशन ऑफ क्रीप. फॉर्मेशन क्रीप म्हणजे काय होते, लोड न अप्लाय करता जे डिफॉर्मेशन होते, मग त्याला काय म्हणतो आपण, क्रीप म्हणत असतो. तर हे फॉर्मेशन ऑफ क्रीप मेक द स्पेसिमम प्लॅस्टिक अँड द मटेरियल बिगिन टू फ्लो. मटेरियल काय होते, फ्लो होणं सुरू होते म्हणते. द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू पॉईंट सी इज कॉल्ड यील्ड स्ट्रेस अँड यील्ड स्ट्रेंथ. त्या पॉईंटवरची जी व्हॅल्यू असते स्ट्रेसची, म्हणजे हा जो सी पॉईंटवरची जी व्हॅल्यू असते, त्या व्हॅल्यूला आपण म्हणत असतो यील्ड स्ट्रेस किंवा यील्ड स्ट्रेंथ. हे महत्वाची व्हॅल्यू आहे. त्याच्या आतमध्येच कोणतेही मटेरियल काय केलं असते, तुम्ही आता डिझाईन जर बघत असाल तर यील्ड स्ट्रेसच्या आतमध्येच आपण काय करत असतो, त्या मटेरियलवरच्या स्ट्रेस घेत असतो. परमिसिबल स्ट्रेस ज्या असतात त्या सी पॉईंटच्या आतमध्येच ठेवत असतो. तर ते ठेवण्यासाठी आपण काय करतो, फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय करत असतो. जो अल्टिमेट स्ट्रेस जे असते त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने करतो. म्हणजे काय होतं, परत स्ट्रेसच्या खाली स्ट्रेस जात असतं. ते डिझाईनमध्ये आहे पुढच्या वर्षी, बरोबर. ते आपण समजून घेऊ नंतर, बरोबर. तर हा काय, हा जो सी पॉईंट आहे आपला यील्ड पॉईंट आहे, बरोबर. इथं काय होते, यील्डिंग होते. म्हणजे विदाऊट इन्क्रीजिंग द लोड द मटेरियल बिगिन्स टू फ्लो. म्हणजे याच्यामध्ये काय होते, आता थोडक्यात म्हणजे मटेरियल आता काय होणार आहे, आता याच्या पुढे जर आपण लोड वाढत चाललं तर फ्रॅक्चर होत जाणार आहे, बरोबर. काय होत जाणार आहे, फ्रॅक्चर होत जाणार आहे. तर हा तुमचा काय अल्टिमेट आपला अप्पर यील्ड पॉईंट, बरोबर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा पुढचा आहे आपला लोअर यील्ड पॉईंट. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर डी आहे आपला लोअर यील्ड पॉईंट. तर हा लोअर यील्ड पॉईंट म्हणजे काय नेमका, तो लोअर यील्ड पॉईंट म्हणजे लोड मे राईज अँड फॉल व्हाईल यील्डिंग ऑकर. जेव्हा यील्डिंग होते, लोड काय होते, फॉल होते, राईज होते. जसं आपलं एखादा समजा रबर घेतला, त्या रबरला काय केलं, समजा आपण लोड वापरलं, तर रबर आपण ताणवलं तर ते वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, असं आहे की नाही. तर त्याला त्याप्रमाणे काय होणार आहे, जेव्हा यील्डिंग होते म्हणजे तो सी पॉईंट जो येते त्याच्यानंतर तुमचा मटेरियल काय होते, असं खाली वर होत चालते, आहे की नाही. त्याच्यामुळे पहा ह्या अशा प्रकारचा ग्राफ दाखवलेला आपण, आहे की नाही. तर पहा
तो खाली वरती होऊन राहिला, म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन काय म्हणतात, आपली स्ट्रेस वाढते कमी होते, स्ट्रेस वाढते कमी होते, बरोबर. तर त्याप्रमाणे होते, राईज किंवा फॉल होते, इल्डिंग ऑकर होतं. म्हणजे दिस इज इंडिकेटेड बाय वेव्ही अपिअरन्स इन द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. हे क्वेश्चन दाखवलेलं आपण या वेव्ही अपिअरन्स न दाखवलेलं आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये, बरोबर. तर between C and D, the point D corresponding to the lower yield point after yielding has ceased at A. म्हणजे काय होते, हा काय होत चालते, तुमचं मटेरियल काय होत चालते, फ्लो होत चालते. फ्लो होत असताना ते असं जम्पिंग करते, जसं इलॅस्टिक जर समजा ताणवलं आपण आणि त्याचा ते वेट असं सोडून दिलं तर काय होईल, ते वर जाईल खाली येईल, वर जाईल वर खाली येईल, असं आहे की नाही. तर त्याप्रमाणे जे जम्पिंग होते ते जम्पिंग त्या डी पॉईंटवरती काय होते, थांबते. आणि तुमची जी इल्डिंग आहे, बिल्डिंग म्हणजे जे डिफॉर्मेशन होऊन राहिलं किंवा जे फ्लो होऊन राहिलं मटेरियल, ते विदाऊट लोडिंग ते त्या ठिकाणी डी पॉईंटवरती थांबून जाते, सीज होते. सीज होते म्हणजे थांबणे आहे की नाही, बंद होते. सीज होते म्हणजे बंद होते आहे की नाही. तर ते डी पॉईंटवरती जे सीजिंग होते त्याला फर्दर स्ट्रेसेस अँड स्ट्रेन कॅन बी ऑप्टेन बाय इन्क्रीजिंग द लोड. मग त्याच्यानंतर या डी पॉईंट नंतर हा जो डी पॉईंट आहे, ज्या ठिकाणी तुमचं इल्डिंग सीज होते, तर त्या पॉईंटला आपण म्हणतो लोअर इल्ड पॉईंट. त्याला काय म्हणतो आपण, लोअर इल्ड पॉईंट. आता या डी पॉईंट वरती नंतर काय होते, या डी पॉईंट वरती या डी पॉईंटच्या नंतर जर परत आपण जर लोड काय केला, इन्क्रीज केला, परत जर लोड जर इन्क्रीज केला, तर तुमची स्ट्रेस आणि स्ट्रेन परत इन्क्रीज होत चालते. इथं काय म्हणून राहिलं, या सी पॉईंट वरती स्ट्रेस, त्या स्ट्रेसवरती, त्या पर्टिक्युलर स्ट्रेसवरती काय होऊन राहिलं, तर तुमचं मटेरियल बिगिन टू फ्लो होऊन राहिलं होतं. परंतु डी पॉईंट वरती ते थांबून जाते आणि थांबल्यानंतर परत जर त्या डी पॉईंट पासून जर परत तुम्ही मटेरियल काय केलं, मटेरियल परत लोड केलं, तर त्या ठिकाणी काय होते, तुमचा मटेरियलची काय होत चालते, स्ट्रेस इन्क्रीज होत चालते आणि स्ट्रेन सुद्धा त्याच प्रमाणात म्हणत, तर स्ट्रेन सुद्धा इन्क्रीज होत चालते. कुठपर्यंत, डी पासून ई पर्यंत, डी पासून ई पर्यंत. तर ही ई आहे आपली मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याला आपण म्हणत असतो अल्टिमेट स्ट्रेस. हिला काय म्हणत असतो, अल्टिमेट ऑर मॅक्झिमम लोड पॉईंट, अल्टिमेट ऑर मॅक्झिमम लोड पॉईंट, बरोबर. तर हा काय असतं आपला अल्टिमेट ऑर मॅक्झिमम लोड पॉईंट. तर या पॉईंट वरती ही मॅक्झिमम स्ट्रेस आहे, विच कॅन, तुमचा जो स्पेसिमन आहे किंवा तुमचा जो बार आहे तो सस्टेन करू शकते. ही मॅक्झिमम स्ट्रेस काय करू शकते, सस्टेन करू शकते. आता त्याच्यानंतर जर तुम्ही परत त्याला काय करून राहिले, त्याच्यानंतर जर तुम्ही त्याला परत लोड करत असाल, तर तिथं काय होत चालते, त्याची जे डायमेन्शन आहे ते एकदम कमी होतात. म्हणजे तिथं नेक फॉर्मेशन सुरू होते. काय होते, नेक फॉर्मेशन सुरू होते. आणि त्याच्यानंतर परत हळूहळू तुम्ही लोड करत नेला, त्याच्यानंतर ते फ्रॅक्चर होत असते. तर पण अल्टिमेट लोड म्हणजे काय म्हणते, लोड पॉईंट म्हणजे आफ्टर इन्क्रीजिंग द लोड बियॉन्ड द यील्ड पॉईंट. यील्ड पॉईंटच्या नंतर म्हणजे सी किंवा डीच्या पुढे जर आपण लोड वाढवला, तर काय होते, स्ट्रेस स्ट्रेन कर रायझेस टिल द पॉईंट ई. ई पर्यंत तो काय होते, स्ट्रेस स्ट्रेन कर काय होते, या डी पासून ई पर्यंत राईज होते, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणते, तो रिस्ट विच इज कॉल्ड अल्टिमेट ऑर मॅक्झिमम लोड पॉईंट. त्याला आपण म्हणतो अल्टिमेट मॅक्झिमम लोड पॉईंट. द स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू दिस पॉईंट इज ऑल्सो कॉल्ड एज maximum and is called ultimate stress or ultimate tensile strength किंवा त्याला मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस म्हटलं जाते. तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे जे तुमचा स्पेसिमन कॅन सस्टेन. स्पेसिमन काय करू शकते, तुमचा सस्टेन करू शकते. तर तुम्ही काय करता, समजा जर असा एखादा तार असला, त्याला तोडायचा असला, तुम्ही हळूहळू हॅमरिंग करत चालता आहे की नाही. आणि नंतर काय होते, तो त्याचा एरिया काय होत चालते, कमी कमी होत चालते हॅमरिंग केल्यामुळे. नंतर काय होते, त्याचं एकदम म्हणजे त्याच्यानंतर तुटते तो नेक फॉर्मेशन झाल्यानंतर आहे की नाही. तर त्याचप्रमाणे काय म्हणून राहिले, इथं जर तुम्ही ओढून राहिले तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आता याच्यानंतर काय, याच्यानंतर जर तुम्ही त्याला ओढलं तर ते फ्रॅक्चर होणार आहे. ते सहन करू शकणार नाही लोड, तो लोड तो सहन करू शकणार नाही. या ईच्या बियॉन्ड, ईच्या नंतर हे लोड ते काय करू शकणार आहे, सहन करू शकणार नाही. तर हा लोड जो आहे तो पॉइंट असते मॅक्झिमम लोड पॉइंट. त्या नावातच झालेलं आहे मॅक्झिमम लोड पॉइंट. त्या मॅक्झिमम तितका लोड तुम्ही देऊ शकता त्या मटेरियलला, बरोबर. विदाउट फ्रॅक्चर ते मटेरियल ते राहील तिथपर्यंत, ईपर्यंत.
त्याच्या बियॉन्ड जर तुम्ही त्याला लोड केलं तर ते फ्रॅक्चर होणार आहे. बरोबर. हा ई म्हणजे तुमचा झाला अल्टिमेट लोड पॉईंट किंवा मॅक्झिमम लोड पॉईंट. त्याच्यानंतर आहे आपला एफ. एफ म्हणजे तुमचा ब्रेकिंग पॉईंट, म्हणजे या पॉईंटवरती तुमचं मटेरियल फ्रॅक्चर होणार आहे किंवा ब्रेक होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचा जो बार आहे, समजा तुम्ही ओढून राहिले त्या ठिकाणी या एफ पॉईंटवरती जर आला स्ट्रेस तर काय होणार आहे, मटेरियल काय होणार आहे, तिथं ब्रेक होणार आहे. मटेरियल काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. तर या ठिकाणी पहा ब्रेकिंग पॉईंट किंवा लोड पॉईंट आपण म्हणून राहिलो. अप टू ई द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द स्पेसिमन गोज ऑन युनिफॉर्मली decreasing. A neck or waist and the load required to cause further extension is also reached. तर पहा त्याचं म्हणणं काय आहे की सपोज जर आपण ईच्या पुढं ई पर्यंत तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होता, युनिफॉर्म होता, एकसारखा होता. त्या ईच्या पुढं आपण काय करून आलो, त्याला जर परत लोड केलं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होत चालते, कमी होत चालते. आणि एक प्रकारचं काय होते, इथं नेक फॉर्मेशन होते. समजा हे मटेरियल आहे, समजा नेक फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय, हे मटेरियल आहे. हे मटेरियल मध्ये त्याचा एरिया आता कुठंतरी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हा असा एरिया आहे कुठंतरी कमी होणार आहे. हा एरिया काय, याला म्हणतो नेक फॉर्मेशन. आपली जशी मान आहे, बरोबर, इथं कमी आहे ना एरिया आपला, तसं त्याला आपण काय म्हणतो नेक फॉर्मेशन. तर हा नेक फॉर्मेशन त्या ठिकाणी म्हणजे परत ईच्या पुढे जर तुम्ही लोड करत गेले तर अशा प्रकारचं तिथं नेक फॉर्मेशन होते. आणि त्याच्या पुढे जर ताणलं तुम्ही तर काय होणार आहे, ते मटेरियल त्या ठिकाणून फ्रॅक्चर होणार. या नेकवरून काय होणार आहे, ते जिथं एरिया कमी झाला त्या ठिकाणून काय होते, ते मटेरियल काय होत चालते, फ्रॅक्चर होत चालते. बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतो ब्रेकिंग पॉईंट. As the elongation is continuous, cross-sectional area becomes smaller and smaller. तर हा जसं आपण ओढत चालू तसा हा क्रॉस सेक्शनल एरिया काय होत चालते, कमी होत चालते. आणि अल्टिमेटली द स्पेसिमेन इज ब्रेकन ॲट ई. तर आता हा क्रॉस सेक्शनल एरिया कमी होत चालते. बरोबर. त्याच्यामुळे चेंज इन लेन अपॉन ओरिजिनल लेन, तर त्या ठिकाणी स्ट्रेन काय होते, वाढते. त्या ठिकाणी स्ट्रेन काय होते, पण स्ट्रेस काय होते, तिथं कमी होते. स्ट्रेस काय होते, कमी होऊन जाते. तर पहा स्ट्रेस काय होते, ई पासून एफ पर्यंत स्ट्रेस काय झाली, डिक्रीज झाली, पण स्ट्रेन काय होत चालली, तुमची वाढत चालली. म्हणजे चेंज इन लेन काय होऊन राहिलं, जास्त होऊन राहिलं. त्या ठिकाणी चेंज इन लेन काय होऊन राहिलं, जास्त होऊन राहिलं. त्याच्यामुळे स्ट्रेन एकदम वाढणार आहे आणि तुमची स्ट्रेस तिथं काय होते, कमी होते. बरोबर. तर हा ई पॉईंटच्या बियॉन्ड जर तुम्ही केलं तर तिथं ब्रेकिंग पॉईंट येते. काय येते, तुमचा ब्रेकिंग पॉईंट. बरोबर. तर या म्हणजे ईच्या नंतर जर परत तुम्ही काय करून राहिले, त्या मटेरियलला लोड केलं तर फर्स्ट ऑफ ऑल काय होईल, त्याचा एरिया काय होत जाईल, डिक्रीज होत काय होणार आहे, एक नेक फॉर्मेशन होणार आहे. नेक फॉर्मेशन म्हणजे एकदम कमी एरिया होणार आहे तिथं. जसा आपला मानेचा एरिया असते तसा हा कमी एरिया होणार, ते नेक फॉर्मेशन होणार आहे. आणि परत त्याला जर आपण लोड केलं तर एफ पॉईंटवरती काय होणार आहे, त्या ठिकाणी एफ जो पॉईंट रिच झाला म्हणजे त्या ठिकाणची स्ट्रेस रिच झाली तर एफ पॉईंटवरती काय होणार आहे, तुमचं मटेरियल काय होईल, ते ब्रेक होणार आहे किंवा फ्रॅक्चर होणार आहे. या एफ पॉईंटवरती तुमचं मटेरियल काय होणार आहे, फ्रॅक्चर होणार आहे. बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्चर पॉईंट किंवा ब्रेकिंग पॉईंट. तर याला म्हणतो फ्रॅक्चर पॉईंट किंवा ब्रेकिंग पॉईंट. आता याच्यामध्ये एक जी पॉईंट आलेला आहे. याच्यामध्ये काय आलेला आहे, जी पॉईंट आलेला आहे. तर हा जी पॉईंट म्हणजे काय, ही जी पॉईंट म्हणजे असते आपली ऍक्च्युअल स्ट्रेस. तर ऍक्च्युअल स्ट्रेस का म्हणतो की कारण आपण इथपासून तर या ई पर्यंत अल्टिमेट स्ट्रेस पर्यंत आपण काय कन्सिडर करतो की त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो असतो, त्या मटेरियलचा क्रॉस सेक्शनल एरिया काय कन्सिडर करतो, सेम पकडतो, ओरिजिनल पकडतो. ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया जर पकडल्यामुळे काय होते, तुमची जी स्ट्रेस येते ती स्ट्रेस या ई पॉईंटवरची म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस जी पकडतात ती काय राहते, तिची व्हॅल्यू कमी राहते. कशापेक्षा, ऍक्च्युअल स्ट्रेसपेक्षा. ऍक्च्युअल स्ट्रेसमध्ये काय करत असतो आपण, जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे आपण लोड केल्यानंतर काय होत चालते, या बी पॉईंटच्या नंतर प्लॅस्टिक स्टेजमध्ये येते. म्हणजे आपण पहिले म्हणलं प्लॅस्टिक स्टेज म्हणजे त्याचं शेप अँड साईज काय होत चालते, बदलत चालते. ही बदललेली शेप अँड साईज जी असते तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, त्याचं डायमीटर असो किंवा
त्याचा जो एरिया आहे तो एरिया काय होत चालते, कमी कमी होत चालते. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी कमी होत चालते. पण आपण काय पकडतो, ओरिजिनल जो होता ते स्टार्टिंगचा तोच ई पर्यंत पकडतो, बरोबर. तर त्यामुळं हा जो डॉटेमध्ये जी दाखवलेला आहे तो जी म्हणजे ई नसता, ऍक्च्युली तो जी एवढी स्ट्रेस राहते. ती का राहते, कारण क्रॉस सेक्शनल एरिया काय होत चालते, जर ओरिजिनल म्हणजे ऍक्च्युअल क्रॉस सेक्शनल एरिया जर ओरिजिनल न पकडतो ऍक्च्युअल क्रॉस सेक्शनल जर पकडला तर त्या ठिकाणची स्ट्रेस तुम्हाला वाढलेली दिसेल. त्या ठिकाणची स्ट्रेस काय होणार आहे, वाढलेली दिसेल. आता समजा जर स्ट्रेस म्हणजे काय असते, स्ट्रेस म्हणजे असते फोर्स अपॉन एरिया, बरोबर. फोर्स अपॉन एरिया. तर पहा एरिया जर समजा टॉईज पकडला आपण, टॉईज मीटर स्क्वेअर, 2 मीटर स्क्वेअर म्हणजे एफ अपॉन 2 म्हणजे F/2 झाला. स्ट्रेस काय झाली तुमची F/2 म्हणजे 2 मीटर स्क्वेअर पकडली तुम्ही. परंतु जर समजा तुम्ही ऍक्च्युअल एरिया म्हणजे त्याच्यानंतर जे डिफॉर्मेशन होत चालते, त्याच्यानंतर जो एरिया रिड्यूस होत चालतो, तो रिड्यूस झालेला एरिया जर तुम्ही 0.5 पकडला समजा, म्हणजे F/0.5 पकडलं तर हा स्ट्रेस तुमचा येते, स्ट्रेस इज इक्वल टू येते टॉईज एफ. म्हणजे एफची जी व्हॅल्यू आहे त्याच्या दुप्पट येईल तो, आहे की नाही. टॉईज एफ काय होणार आहे, 0.5 म्हणजे 1/2 होते, 1/2 म्हणजे तो 2 वरती जाते, मग टॉईज एफ होते, आहे की नाही. मग याचा अर्थ काय होते, तुम्हाला थोडक्यात समजून राहिलं की एरिया जर कमी होत जात असेल तर स्ट्रेस वाढत चालते. एरिया जर वाढत चालला तर स्ट्रेस काय होत चालते, कमी राहते. एरिया जर वाढला तर स्ट्रेस कमी होते आणि एरिया जर कमी झाला तर स्ट्रेस वाढत चालते, आहे ना. तर अशा प्रकारे ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे, ही सुद्धा आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जाते. आता